व्हायरल व्हिडिओ राजस्थानच्या डिडवानामधील आहे। डिडवाना जिल्ह्यातील कुचामन शहरातून एक विचित्र घटनेने लोकांना आश्चर्यचकित केलेलं आहे। कुचामन नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल सिंह मेडतिया यांची इलेक्ट्रिक कार रस्त्यात बिघडल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागला। सहसा गाडी बंद पडल्यावर आपण आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या इतर माणसांना धक्का देण्यास सांगतो, पण त्यांनी गाडी ओढत नेण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला हे व्हायरल व्हिडिओतून तुम्ही सुद्धा नक्की पहा। तुम्ही व्हिडिओत पाहिले असेल की दोन बैल दिसत आहे। बैल जसजसे पुढे येतात तेव्हा दिसते की गाडीला एक दोरी बांधून ती बैलगाडीला जोडलेली आहे। इलेक्ट्रिक कार बंद पडल्याने गाडी दोन बैलांच्या मदतीने ओढून नेली जाते। तिथे उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात शूट करून घेतला आहे, सोशल मीडियावर शेअर केला आहे। अनिल सिंह मेडतिया यांनी मेडिटिया उघड केली की त्यांनी 2023 मध्ये कार खरेदी केली, पण तेव्हापासून त्यांना सतत काही ना काही समस्यांना सामना करावा लागतो। गेल्या वर्षभरात चक्क 16 वेळा सेवा केंद्राला भेट दिल्याचा दावा आहे। ही घटना 3 ते 4 दिवसांपूर्वी घडली होती। कार पूर्ण चार्ज होऊनही बिघडली, तेव्हा जुगाड करून ओढण्यासाठी बैलांचा वापर केला। विशेष म्हणजे अशीच एक घटना नुकतीच जौलापूर जिल्ह्यात घडली। वारंवार बिघाड आणि कंपनीकडून मदत न मिळाल्याने निराश झालेल्या शेतकऱ्यांनी आपला ट्रॅक्टर पेटवून दिला। या घटनांमुळे काही वाहनांच्या विश्वासार्हतेवर आणि उत्पादकांच्या जबाबदारीवर प्रश्न निर्माण झाले आहेत। शेवटी महागड्या गाडीला बैलगाडीचा सहारा घ्यावाच लागला। बैलगाडी ही बैलगाडीच, अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।